आज होणार मकर संक्रांती निमित्त महिलांना बोनस वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार, आज आहे 14 जानेवारी आणि आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांना 7वा हप्ता मिळणार आहे. सोबतच महिलांना 25 पैठणी साड्या जे की आपल्या चॅनलतर्फे देखील आपण पुन्हा एकदा वाटप सुरू करणार आहोत. सोबतच 2 ते 3 अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत आणि 15 ते 20 जिल्ह्यांची नवीन यादी देखील जाहीर झालेली आहे, की ज्या यादीमध्ये आता नवीन जिल्ह्यांच्या यादीनुसार आज त्या महिलांना पैसे मिळणार. आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार, कशा पद्धतीने पैसे मिळणार, संपूर्ण माहिती आपण तुमच्यासाठी अपडेट घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज दिनांक आहे 14 जानेवारी 2025. सर्वात अगोदर सर्व माझ्या बहिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असेच प्रेम आपल्यावर चॅनलवर सदैव राहू द्या आणि सपोर्ट नक्कीच करा. आज महिलांना 2100 रुपये वाटप होणार आहेत आणि हा कशामुळे वाटप होणार आहे तर आज मकर संक्रांतीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाने साजरा केला जात आहे आणि या आनंदामध्ये भर पाडण्यासाठीच आज पुन्हा एकदा महिलांच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता अधिक फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा आज येणार आहे. तो म्हणजे 2100 रुपये महिलांच्या खात्यावर आज जमा होणार आहेत. आता या कोणत्या महिला असणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार ते तर आपण पाहणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर आतापर्यंत आपले जर पहिले सबस्क्रायबर असाल तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे आपण 7 पैठणी साड्या ज्या आहेत त्या सबस्क्रायबरपर्यंत आपल्या पोहोच केलेल्या आहेत आणि आता म्हणूनच तुमचा भरघोस प्रतिसाद पाहून आपण पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या वाटप करण्याचे नियोजन जे आहे ते आखलेले आहे. आणि आता 25 पैठणी साड्या नेमकं कुणाला मिळणार, कशा पद्धतीने मिळणार त्याच्याविषयी देखील आपण लगेच अपडेट जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही हे पाहू शकता आपण आपल्या चॅनलचे स्टिकर लावून 7 पैठणी साड्या ज्या आहेत त्या पार्सल केलेल्या आहेत कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तसेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या साड्या ज्या आहेत त्या वाटप केलेल्या आहेत आणि ह्या साड्या पोस्ट ऑफिसद्वारे आपण पोहोचलेल्या आहेत आणि बहिणींना आपल्या नक्कीच भेटल्या सुद्धा असतील. त्यामुळेच आता तुमचा एवढा प्रतिसाद छान आला की मला देखील पुन्हा एकदा हा गिव्ह अवे करावा वाटला. म्हणजे पुन्हा एकदा आपल्या सबस्क्रायबरला पुन्हा एकदा आपण भेट देणार आहोत. ती म्हणजे 25 पैठणी साड्या त्यासुद्धा टॉप क्वालिटीच्या आपण वाटणार आहोत. त्याच्याविषयी आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊयाच. परंतु त्याच्या अगोदर आता या पुन्हा पैठणी साड्या ज्या आहेत त्या कोणातर्फे वाटल्या जाणार तरी आपल्या स्वतःच्या चॅनलतर्फे वाटल्या जाणार आणि याच्या पात्रता आणि अटी आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. आता महत्त्वपूर्ण म्हणजे आज 7वा हप्ता वाटप होणार आहे ही गोष्ट तर आता सर्वांना क्लिअर झालेलीच आहे. परंतु फक्त याच महिलांना आणि याच 3 विभागामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. चला तर ते 3 विभाग नेमकं कोणते आहेत आणि कोणत्या विभागामध्ये आज पैसे वाटप होणार संपूर्ण माहिती आपण लगेच डिटेलमध्ये जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे आता पैसे वाटप होणार तर ते म्हणजे कोणत्या महिन्याचे होणार तर आता होणार पैसे वाटप जानेवारी अधिक फेब्रुवारी या 2 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर आता जमा होणार आहेत. कारण की ज्याप्रमाणे तुम्हाला रक्षाबंधनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांनी तुम्हाला ज्याप्रमाणे रक्षाबंधनला पैसे वाटप केले होते 2-2 हप्ते सोबतच वाटप केले होते त्याचप्रमाणे आता 21 अधिक 21 म्हणजे मकर संक्रांती निमित्तचा बोनस असणार आहे. हा 2 महिन्याचा एकूण बोनस महिलांच्या खात्यावर आज जमा होणार आहे. परंतु हा बोनस तर जमा होणार आहे परंतु कोणत्या महिलांना आणि कोणत्या निवडक विभागात हा बोनस जमा होणार आहे तर 3 नवीन विभाग आलेले जाहीर झालेले आहेत. या 3 विभागांच्या अंतर्गत आज महिलांना पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. चला तर ते 3 विभाग नेमकं कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. परंतु त्याच्यानंतर आपण हे देखील जाणून घेणार आहोत. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ तर महिलांना मिळतच आहे परंतु सोबतच पुन्हा एकदा 2 नवीन योजना ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि या 2 नवीन योजना कोणत्या असतील त्या तर आपण पुढे पाहूयाच. त्याच्या अगोदर हे 3 विभाग आपण लक्षपूर्वक समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार का ही गोष्ट जी आहे ते स्पष्टरित्या समजून जाईल. तर या विभागामध्ये पहिला विभाग असणार आहे मित्रांनो सर्वात महत्त्वपूर्ण आहे म्हणजे पुणे विभाग. या पुणे विभागात अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की ज्याप्रमाणे आता संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटले गेले आहेत परंतु पुणे विभाग यातून थोडाफार राहिलेला आहे. म्हणजे जवळपास 70% महिला या पुणे विभागातून वगळण्यात आल्या ज्या आहेत त्या राहिलेल्या होत्या. परंतु या महिला डायरेक्ट निष्कासित करण्यात आलेले आहे का तर नाही. या महिलांना देखील पैसे मिळणार आहेत, नक्की पैसे मिळणार आहेत आणि ते सुद्धा आजच पैसे मिळणार आहेत. तर या पुणे विभागात नेमकं जिल्हे कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. तर या पुणे विभागात जिल्हे आहेत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच यामध्ये धाराशिव देखील थोडाफार धाराशिवमध्ये देखील पैसे वाटप होणारच आहेत. त्याच्यानंतर दुसरा आणि महत्त्वपूर्ण विभाग आहे तो म्हणजे इकडचा कोकण विभाग. या कोकण विभागाच्या अंतर्गत देखील आज पैसे महिलांना या कोकण विभागात सुद्धा मिळणार आहेत. यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर यामध्ये आहे ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पद्धतीचे जिल्हे या विभागात येणार आहेत. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठा विभाग तो म्हणजे नागपूर विभाग. हो मित्रांनो, जर तुमच्या जिल्ह्याचे नाव येत असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक तुम्ही करून टाका जेणेकरून आम्हाला देखील कळेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात. सर्वात प्रथम म्हणजे नागपूरमधील
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तसेच यवतमाळ आणि अमरावती. तर अशा या जिल्ह्यामध्ये आपण सांगितलेल्या या जिल्ह्यामध्ये आज पैसे डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे 2 नवीन योजना नेमकं कोणत्या आलेल्या आहेत आणि या 2 नवीन योजनेचा लाभ जो आहे तो महिलांना कशा पद्धतीने मिळणार आहे. या 2 नवीन योजनेचा लाभ जो आहे तो अतिशय मोठा लाभ महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि महिलांना आनंदसुद्धा नक्कीच होणार आहे. चला तर त्या पहिली आणि दुसरी 2 महत्त्वपूर्ण योजना नेमकं कोणत्या आहेत ते आपण लगेच जाणून घेऊया. पहिली योजना आहे ती म्हणजे 20 लाख घरकुल वाटपाची योजना जी आहे ती जाहीर झालेली आहे महाराष्ट्र शासनातर्फे. आणि हे 20 लाख घरकुल कोणाला दिले जाणार, तर हे 20 लाख घरकुल असणार आहेत फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींसाठी. तर आता यासाठी पात्रता आणि अटी काय असणार हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते, कारण की जोपर्यंत तुम्ही योजनेच्या पात्रता आणि अटी जाणून घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. सर्वात प्रथम म्हणजे यासाठी फक्त यांनी 3च पात्रता आणि अटी यांनी ठेवलेल्या आहेत. त्या 3 पात्रता आणि अटीमध्ये पहिली अट त्यांनी ठेवलेली आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असायलाच पाहिजेत. दुसरी अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कुपन असायला पाहिजे. तिसरी अट यांनी महत्त्वपूर्ण अट आहे ती म्हणजे तुमच्या नावावर कमीत कमी 1 गुंठा का होईना जमीन असायला पाहिजे. जर जमीन असेल तुमच्या नावावर तरच तुम्ही अर्ज करू शकता आणि जर तुमच्या नावावर जमीन नसेल तर त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. त्यासाठी तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर संमतीपत्र घ्यायचे आहे आणि वडिलाची किंवा भावाची किंवा कोणाचे तुम्ही घेऊ शकता. त्या संमतीपत्राच्या नुसार तुम्हाला घर बांधण्यासाठी परमिशन त्यांच्या जागेवर देत आहेत अशा पद्धतीचा मजकूर त्यात लिहिलेला असतो. त्यामुळे देखील तुम्ही त्या संमतीपत्रासोबत देखील अर्ज करू शकता आणि 20 लाख रुपयांचं 20 लाख महिला लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे. ते सुद्धा 2 लाखपर्यंत किंवा जे 2 लाख रुपयांचे घरकुल जे आहे ते भेटत असते. आणि सोबतच आता त्यासाठी तुम्हाला दुसरी महत्त्वपूर्ण योजना आहे आता ती म्हणजे शिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, शिलाई मशीन योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी योजना आतापर्यंत ठरलेली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2024मध्ये भरपूर महिलांनी अर्ज सुद्धा केलेले असतील ते म्हणजे शिलाई मशीन योजनेसाठी, परंतु 1 रुपयासुद्धा त्या महिलांना मिळालेला नाही किंवा शिलाई मशीन त्यांना भेटलेली नाही. परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही, आता डायरेक्ट नवीन तुम्हाला अपडेट आलेले आहे. म्हणजे नवीन अर्ज जे आहे ते शिलाई मशीनच्या आता चालू होणार आहेत. हे नवीन अर्ज चालू झाल्या क्षणी तुम्हाला आता ह्या शिलाई मशीन कशा पद्धतीने यासाठी पात्रता आणि अटी तुम्हाला काय नेमकं कराव्या लागतील ते आपण जाणून घेऊया. या पात्रता आणि अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला सुद्धा शिलाई मशीन जी आहे ती लाडक्या बहिणींना भेटून जाणार आहे. यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण पहिली अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायलाच पाहिजेत. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल तरच तुम्हाला शिलाई मशीन जी आहे ती भेटणार आहे. दुसरी अट यांनी ठेवलेली आहे ते म्हणजे तुमचे उत्पन्न 2 किंवा 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे तरच तुम्हाला ही शिलाई मशीन जी आहे ती मिळणार आहे. आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कुपन असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला शिलाई मशीन जी आहे ती भेटणार आहे. येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसातच या शिलाई मशीनचे अर्ज जे आहे ते सुटणार आहेत आणि हे अर्ज सुटल्याच्यानंतर सर्वात अगोदर अपडेट आपणच घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाकायचं आहे तुम्ही, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ही 15,000 रुपयांची शिलाई मशीन जी आहे ती नक्कीच मिळून जाईल. याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण अट आहे, अट तर संपल्या सुद्धा आता आज सण जरी असेल तरी देखील आज बँका चालू होणार आहेत, कारण की आज पैसेच वाटप होणार आहेत. ते म्हणजे 7वा हप्ता अधिक 8वा हप्ता अशा पद्धतीचे 2 हप्ते मिळून आज महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे बँकांना जरी सण असेल तरी देखील आता कुठल्याही प्रकारची सुट्टी जी आहे ती देण्यात येणार नाही आणि पैसे आज वाटप तर होणारच आहेत. यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. चला तर आपण आपल्या वळूया मेन गिफ्टकडे, ते म्हणजे काय तर पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या. या 25 पैठणी साड्या जर तुम्हाला पुन्हा एकदा पाहिजे असतील तर यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं ते देखील आपण लगेच जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला पैठणी साड्या 25 आपल्या सबस्क्रायबरला नक्कीच मिळून जातील. 7 तर आपण ऑलरेडी भेटलेल्या आहेत आणि प्रत्येक काही जिल्ह्यामध्ये 2-2 महिलांना देखील या साड्या मिळालेल्या आहेत. तर आता आपण असे ठरवणार आहोत की ज्या महिलांना आता 25 साड्या तर आपण मकर संक्रांतीच्या नंतर म्हणजे 2 ते 3 दिवसात आपण याचं वाटप सुरू करणार आहोत. त्यासाठी पात्रता आणि अटी नेमकं काय आहेत ते लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला पैठणी साड्या ज्या आहेत त्या नक्कीच मिळतील, ज्याप्रमाणे आता 7 महिलांना आतापर्यंत भेट मिळालेल्या आहेत. तर सर्वात पहिली अट तुमच्याकडे आपण ठेवलेली आहे ते म्हणजे तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं असायलाच पाहिजे. आणि दुसरी अट आपण महत्त्वपूर्ण अट ठेवलेली आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर आपले सबस्क्रायबर असाल तरच तुम्हाला पैठणी साडी मिळणार आहे. म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओच्या खाली एक छान अशी कमेंट करायची आहे, धन्यवाद सर तुमची माहिती आवडली आम्हाला, किंवा धन्यवाद सर तुम्ही खूप छान पद्धतीने समजून सांगता, किंवा अशा पद्धतीने तुम्हाला
जी एक अतिशय छान कमेंट तुम्हाला करायची आहे आणि त्यापैकी आपण 25 कमेंट उचलणार आहोत आणि या 25 कमेंटमध्ये मधील महिलांना पैठणी साडी जी आहे ती आपण वाटप करणार आहोत। त्यामुळे तुम्ही अतिशय उशीर कसल्याही प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई करायची नाही, लगेच व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि खाली एक छान अशी कमेंट तुम्हाला करायची आहे, जेणेकरून तुम्हाला देखील पैठणी साड्या 25 पैठणी साड्या त्यासुद्धा नवीन ब्रँडेड क्वालिटीच्या मिळून जातील। कारण की आतापर्यंत आपण अशा पद्धतीने पोस्टाने साड्या ज्या आहेत त्या पाठवत असतो, जे की तुम्ही पाहिले असेलही, आपल्या चॅनलचे स्टिकर त्यावर लावलेले असेल आणि ती साडी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवलेली असेल। आता सोबतच म्हणजे सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही मकर संक्रांती तुम्हाला भरभराटीची आणि समृद्धीची जावी अशीच आपल्या चॅनलसाठी सर्वांसाठी इच्छा आहे आणि ती नक्कीच मकर संक्रांती तुम्हाला आनंदाची जाईल। आणि अशाच पद्धतीचे आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी किंवा नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरायचं नाही, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत राहू। धन्यवाद।